मागण्या ज्या आहेत, एक तर घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये आणि जिथल्या तिथे घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही। व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे। कोळीवाड्यांचं सीमांकन करा, कुंभारवाड्यांचं करा, ज्यांना ओपन एअर म्हणजे पापड वाळवतायत, लोणची करतात, आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागा तिथे दिलीच पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे। तिथे मिळालंच पाहिजे, जायचं नाही, हलायचं नाही। आणि त्यांनी असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे। पोलिसांना सुद्धा सांगतोय सरकारी येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका। नोंद तुमच्याकडे पण होते, नोंद जनतेकडे पण होते। सरकार कधी येतं आणि कधी जातं, पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, त्याला मात्र सोडू नका, त्याच्या मागे उभे राहा तुम्ही। आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत, पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका। तुमच्या सोबत नाही पोलीस आले तर मी तुमच्या सोबत येईन, मी येईन। आज जो माझ्यावरती खास करून आरोप केला जातो की हे प्रकल्प विरुद्ध आहेत, मी विरुद्ध नाहीये, प्रकल्पाचे विरुद्ध नाही, हे माझे धारावीकर आहेत। पिढ्यानपिढ्या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र अदानीने काढून दाखवावी, एक रात्र। मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार, ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही, म्हणजे संपूर्ण कुबट वातावरण सगळं ते करून टाकणार। माझं तर जाहीर मागणं आहे, जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर, चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही। दुसरी गोष्ट, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय, 100 कोटीच्या वर। मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय। हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा। एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला टीडीआर पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं, तिकडनं घ्यायचं, त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी, म्हणजे इकडे परवानगीशिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगीशिवाय तुमचा विकासच होणार नाही। तुमचा म्हणजे हे मुंबई चित्रात म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील, आणखीन कुठल्या योजना असतील, घरं बांधायचं असेल, नाही, पहिला अदानीकडनं टीडीआर घ्या।